सन्मान मातृत्वाचा सत्कार सोहळ्याचे आयोजन मनमाड पत्रकार संघ व नांदगाव मनमाड डिजिटल मीडियाच्या वतीने लोकमान्य सभागृह इंडियन हायस्कूल मनमाड येथे पार पडला। दिनांक 19 जानेवारी 2025 रोजी सन्मान मातृत्वाचा असा आगळ्यावेगळ्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून कारगिल योद्धा मेजर दीपकचंद नायक, जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संपादक प्रसाद काठी, पत्रकार क्षेत्रातील गुरुवर्य श्रीकांत सोनवणे, मनमाड गुरुद्वारचे बाबा रणजित सिंग, कामगार नेते ज्येष्ठ पत्रकार बळवंतराव आव्हाड, सौ अनिता जगधने, मारुती जगधने, संतोष कांगुर्डे असे विविध क्षेत्रातील अतिथी मान्यवर उपस्थित होते। कारगिल योद्धा नायक दीपचंद यांनी कार्यक्रमास आपले मनोगत व्यक्त केले। 26 जानेवारी किंवा 15 ऑगस्टच्या दिवशीच आमची आठवण काढतात लोक, पण तुम्ही मला आज सन्मान देऊन सत्कार केला, हा माझा सत्कार नाही, हा संपूर्ण भारतीयांचा सन्मान आहे असे सांगितले। या कार्यक्रमाचे आयोजन नांदगाव मनमाड डिजिटल मीडिया संघाचे अध्यक्ष नाना हिरे व मनमाड पत्रकार संघाचे अध्यक्ष आझाद आव्हाड आणि सर्व पत्रकारांच्या वतीने करण्यात आले। प्रास्ताविक आझाद आव्हाड, सूत्रसंचालन हर्षल गद्रे, प्रदानंद जाधव आणि आभार विशाल पवार यांनी मानले। आपण सन्मान मातृत्वाचा म्हणतो, निश्चित याला कोणताही पर्याय नाही, पण एकदा मागे वळून जर समजा आपण घरी गेल्यावर विचार केला तर पत्रकाराचे आई वडील होणं तुलनेनं सोपं आहे, पत्रकाराची बायको होणं सोपं नाही। आणि आजकाल परिस्थिती अशी की पत्रकाराला बायको मिळणं अवघड आहे। त्यामुळे या तमाम पत्रकारांच्या अर्धांगिनींनाही या निमित्तानं मी अभिवादन करतो, कारण आम्ही सभ्य आणि स्पष्ट शब्दात बोलायचं तर 12 पिंपळावरच्या मुंजासारखे दिवसभर भटकत असतो। आमच्या मागे त्या घराचं काय होतं, आमच्या पोरांचं काय होतं याची काळजी फक्त ती बाई घेत असते आणि तिच्या या योगदानालाही पुढच्या वेळेला आपण सन्मानित करू, सन्मान कुटुंबाचा असं म्हणू, अशी एक माझी नम्र सूचना आहे। तुम्हाला पटलं तर बघा, आपल्याला घरी जाऊन आपला रोजचा डबा तिथून सुरू होतो। असो, विनोदाचा भाग बाजूला ठेवू, पण एक गोष्ट, जैसे आपके बारे में मैं बिल्कुल इस बात का जिक्र करना चाहूंगा नायक साहब। कवि ने जब पूछा कि जिन्हें नाज है हिंद पर वो कहाँ है, मी यांच्याकडे हात करून म्हणे, जिन्हें नाज है हिंद पर वो यहाँ। तर नायक दीपचंद साहेबांनी आपल्या समोर त्यांची वीरगाथा सांगितली। ज्या वयात आपण आहोत त्या वयात ती आपण ऐकू, पत्रकार म्हणून ती आपल्याला निश्चित लक्षात राहील। पण मला या मुलाच्याकडे बघून फार आनंद वाटला, त्याच्या वडिलांकडे बघून आनंद वाटला, कारण ते त्याच्या कामात असताना ते त्याच्या या लहान मुलाला घेऊन आले। आणि तुम्ही विचार करा या गोष्टीचा, या लहान वयात नायक साहेबांच्या बलिदानाची कहाणी त्या मुलांना ऐकली। हा मुलगा आज तुम्हाला सगळ्यांना असं वाटेल की हे विसरून जाईल, पण नाही, त्याच्या वडिलांमुळे आज त्याला हे भाग्य लाभलं की आपल्या देशासाठी किती बलिदान हे लोक देतात आणि त्याच्यामुळे अशा आपल्यासारख्यांना अत्यंत सुरक्षित वातावरणात जगता येतं, हे तो विसरणार नाहीये। आणि मला निश्चित विश्वास आहे की आयुष्यात तो पुढे काय होईल हे आज मी नाही सांगू शकत, पण ही कहाणी त्याला जगण्यासाठी निश्चित मार्गदर्शन करते। नायक दीपचंद साहेबांनी दिलेलं योगदान आणि त्या योगदानात वृत्त संकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।